सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चातुर्मासात फक्त एक छोटीशी ओटी आणि आई अन्नपूर्णेच्या कृपेने घरात अन्नधान्य, सुख, समृद्धी आणि समाधानाचा अखंड वास राहावा, अशी एक सुंदर भावना या परंपरेमागे आहे. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो त्या घरात अन्नाचा कधीही अपमान होत नाही आणि अन्नाची कमतरता भासत नाही असं मानलं जातं. म्हणूनच चातुर्मासात अनेक ठिकाणी म्हणजे बरेच ठिकाणी अन्नपूर्णा मातेची ओटी भरली जाते. घरात धन असले तरी अन्नपूर्णा मातेची कृपा नसेल तर खऱ्या अर्थाने समृद्धी अपूर्ण राहते. म्हणूनच चातुर्मासाच्या पवित्र काळात आई अन्नपूर्णेची ओटी भरून तिच्या कृपेची प्रार्थना केली जाते. चातुर्मास सुरू झाला की अनेक घरामध्ये विविध प्रथे, पूजा, अर्चना आणि पारंपरिक उपासना केल्या जातात. त्यापैकीच एक सुंदर लोक परंपरा म्हणजे अन्नपूर्णा मातेची ओटी भरणे. पण ही ओटी का भरतात? अन्नपूर्णा माता कोण आहे आणि या अर्चनेमागील आध्यात्मिक भावार्थ काय आहे? चला आज सविस्तर जाणून घेऊया. पुराणात असं स्पष्ट सांगितलं नाही की अन्नपूर्णा देवीची ओटी भरा. ही लोक परंपरा आहे. आपण बघूयात आता अन्नपूर्णा माता कोण? अन्नपूर्णा माता या देवी पार्वतीचं अन्नदान करणारे स्वरूप मानले जाते. अन्न म्हणजे काय? जीवनाचा आधार आणि पूर्णा म्हणजे परिपूर्णता. अन्नपूर्णा चा अर्थ असा होतो. काय होतं की त्यामुळे त्या घरात अन्न, समृद्धी आणि समाधान नांदतं, अशी प्रार्थना सुद्धा याच्याकडे केली जाते. ओटी का भरतात? अन्नपूर्णा मातेची ओटी का भरली जाते? कारण घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये, कुटुंबाला सुख, समृद्धी आणि समाधान लाभावे, अन्नाचा आदर करण्याची भावना दृढ व्हावी, म्हणून दान, सेवा, अन्नदानाची प्रेरणा मिळते. हिंदू धर्मामध्ये अन्नाला ब्रह्मस्वरूप मानलं आहे. अन्नम ब्रह्म असं उपनिषदमध्ये सांगितलेलं आहे. कारण अन्नाशिवाय कोणत्याही जीवाचे पोषण होत नाही. कारण काय, अन्न खाल्लं तरच आपण जगू शकतो, अन्नाशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून अन्नाचा आदर करणं म्हणजे ईश्वराचा आदर करणं आहे. अन्नपूर्णा माता या आदिशक्ती पार्वतीचं रूप आहे. एक मंगल रूप मानलं जात आहे. एक प्रसिद्ध कथा अशी आहे की भगवान शिवानी एकदा जगाला माया म्हटलंय, तेव्हा माता पार्वतीने अन्न अदृश्य केलं. अन्ना वाचून संपूर्ण सृष्टी व्याकुळ झाली. त्यानंतर काय केलं? माता वाराणसीमध्ये अन्नपूर्णा रूपात प्रकट झाल्या आणि स्वतः भगवान शिवांनीही भिक्षा दिली. या कथेतून अन्नाचं महत्त्व आणि अन्नदानाचं स्पष्ट असं महत्त्व कळतं आणि अन्नदानाचं श्रेष्ठत्व पण स्पष्ट होतं. अजूनही वाराणसीला अन्नपूर्णा मातेचा मूर्ती आहे, अन्नपूर्णेचं मंदिर आहे. चातुर्मास हा भगवान विष्णूच्या योग निद्रेचा काळ मानला जातो. त्यामुळे काय होते, चातुर्मास हा भगवान विष्णूचा हे मानला जातो. त्याच्यामुळे काय होतं, चातुर्मासामध्ये आपण जे व्रत वैकल्य करतो त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेचं हे सगळ्यात व्रत थोडंसं शुभदायक आणि महत्त्वाचं सुद्धा मानलं जातं. का हा भगवान योग निद्रेचा काळ असतो विष्णूचा. 4 महिन्यात जप, तप, दान, सेवा, व्रत, अर्चना, संयम याचं विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. याच काळामध्ये अनेक कुटुंबामध्ये भक्तीने अन्नपूर्णा मातेची ओटी सुद्धा भरली जाते आणि ही लोक परंपरा आहे. ओटी भरण्यासाठी आपण काय करावं की स्वच्छ पाट, चौरंग वगैरे काहीतरी, चौरंग देवघराच्या समोर मांडावं आणि अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना करावी. तांदळात डिश घ्यावी, तांब्याची किंवा पितळेची, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवावं आणि अन्नपूर्णा मातेची प्रतिमा ठेवावी आणि समोर धान्य सुद्धा ठेवावं, तांदूळ, गहू असं. मूर्तीला हळदी, कुंकू, पंचामृतानं स्नान घालून हळदी, कुंकू, फुले, अक्षदा व्हावं, विडा, सुपारी, कलश स्थापना करावी आणि ओटी भरावी. 16 प्रकारचे शृंगार पण ठेवावे आणि ओटी भरावी आणि संकल्प करावा आधी. हे जगज्जननी अन्नपूर्णा माता आपल्या कृपेने आमच्या घरामध्ये अन्न, आरोग्य, समाधान, सदैव कृतज्ञतेचा वास राहू दे असं म्हणून आपण आणि कोणत्याही जीव उपाशी राहू नये अशी सेवा करण्याची बुद्धी आणि शक्ती आम्हाला दे.
आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र, देवीचे नामस्मरण, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करावा. ह्या पूजा अर्चनेचा खरा अर्थ केवळ धान्य मिळावे एवढाच नाही. अन्नाचा अपमान करू नये, अन्न वाया घालू नये, गरजूंना अन्नदान करावं आणि प्रत्येक घास ईश्वराचा प्रसाद म्हणूनच स्वीकारावा. हा यामागील महान संदेश आहे. अन्नपूर्णा मातेची पूजा पूर्ण झाल्यानंतर मनोभावी प्रार्थना सुद्धा करावी. हे अन्नपूर्णा माता, आमच्या घरामध्ये प्रेम, ऐक्य, समाधान, सदैव अन्नपूर्णतेचा वास राहू दे. अन्नाचा आदर करण्याची संस्कृती आमच्या कुटुंबात कायम राहू दे. आपल्या कृपेने सर्व जीवांना अन्न लाभो. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम देहीच पार्वती. ह्याचा अर्थ असा होतो की हे आई अन्नपूर्णे, तू सदैव पूर्णत्व देणारी आणि अन्नाने जगाचे पालन करणारी आहेस. हे भगवान शंकराच्या अत्यंत प्रिय पार्वती माता, मला केवळ अन्नाचीच नव्हे, ज्ञान वैराग्य प्राप्त होईल अशी कृपा कर. येथील काय भिक्षांदेही म्हणजे फक्त अन्नाची भिक्षा नव्हे, याचा गूढ अर्थ असा आहे की हे माते, मला ज्ञान, समाधान, भक्ती, संसारात योग्य मार्गाने जगण्याची शक्ती प्रदान कर. म्हणून या श्लोकाचा संदेश असा आहे की अन्नपूर्णा मातेकडे फक्त अन्न किंवा संपत्तीच नाही, ज्ञान, वैराग, सद्बुद्धी, आध्यात्मिक उन्नतीची सुद्धा प्रार्थना करायची. अन्नपूर्णा मातेची आराधना म्हणजे काय? अन्न संपन्नतेची, कृतज्ञतेची आणि अन्नदानाच्या पवित्र भावनेची उपासना. अशीच अन्नपूर्णा मातेची भक्ती आणि संस्कृतीची अर्चना जीवनात अखंड फुलत राहो. जय अन्नपूर्णा माता.